हॅलो फ्रेंड्स, आज आहे संकष्टी. तर आज मी रेसिपी बनवते उकडीचे मोदक. मोदकासाठी लागणारं म्हणजे मी पहिलं टोप घेतलं आहे, त्याच्यानंतर मी 1 चमचा तूप टाकलं आहे, त्याच्यामध्ये मी ओलं खोबरं टाकलं आहे, 1 नारळ आहे पूर्ण. ओलं खोबरं जरा तुपामध्ये थोडंसं हलकंसं परतवून घ्यायचं आपल्याला. त्याच्यानंतर याच्यामध्ये गूळ आणि 4 काजू मी बारीक कापून घेतले आणि गूळही बारीक कापून घेतला आहे, तो ॲड करायचा आहे. त्यानंतर थोडंसं केशर ॲड केलं आहे मी याच्यामध्ये आणि 4 चमचे साखर. मी गुळाची क्वांटिटी जास्त नाही घेतले, त्यामुळे मी 4 चमचे साखर टाकले आणि पाण्याचा एक हपका मारायचा आपल्याला हाताने आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे सारण. आणि नंतर मग याच्यामध्ये वेलची जायफळची पावडर ॲड करायची थोडीशी. मला उकडीचे मोदक एवढे फारसे पाकळ्या पडायला जमत नाही, जे साईडने पाकळ्या असतात त्या एवढ्या जमत नाहीत, पण मी टेस्टला छान होतात माझे उकडीचे मोदक. तर सारण रेडी आहे आता आणि मी इथे थोडं पाणी गरम करायला ठेवलं आहे 1.5 ग्लास. त्याच्यामध्ये मी 1 चमचा तूप घातलं आहे आणि 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलं आहे, ते चाळून वगैरे सगळं रेडी करून घेतलं आहे मी. ते गरम पाण्यात टाकून ते आपण पीठ पूर्ण पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरम असतानाच गॅस बंद करून लगेच झाकण लावून ठेवायचं 1 मिनटं वगैरे. आणि ते गरम आणि इकडे तोपर्यंत मी स्टीमसाठी कुकरमध्ये पाणी आणि टोप ठेवलं आहे, त्याच्यामध्ये पण पाणी ठेवलं आहे आणि झाकण लावून ठेवलं आहे स्टीम होण्यासाठी तोपर्यंत. आणि पीठ मळून घेतलं आहे चांगलं. आपण मी बघू शकता तुम्ही पीठ कसं मळलं आहे. तर तसं मळून घ्यायचं चांगलं पीठ, तुपाचा हात लावून, असं पाण्याचा हात लावून वगैरे. आणि नंतर मग मी पाकळी पाडली आणि त्याच्यामध्ये मी सारण भरले, कारण मी एका हातामध्ये मोबाईल पकडून फोन शूट करते, तर माझ्याकडे स्टँड नाही आहे फोन शूट करण्यासाठी. तर मग मी असं केलं आणि बाकीचे मग मोदक पटकन बनवून तुम्हाला रेसिपी दाखवते. उकडलेले मोदक स्टीमचे असे मला 2 वेळा वाफवावे लागलेत. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू आता नेक्स्ट चॅनलमध्ये आणि आपले आता उकडीचे मोदक रेडी आहेत.